रामकृष्ण हरी मित्रांनो, काय चाललं मित्रांनो? मजेत आहात ना? नेहमी आनंदित राहा मित्रांनो. परंतु काय झालं आहे, सरकारनं आपल्या आनंदामध्ये ना थोडं विरजण घालायचं काम केलं आहे. कारण 29 ऑगस्टपासून आपले मनोजदादा जरांगे हे उपोषणाला बसलेलं आहे मुंबईमध्ये आझाद मैदानावरती. आणि आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. पहिल्या दिवशी त्यांनी अन्नाचा त्याग केला होता आणि काल 4था दिवस होता, तर त्यांनी काल 4थ्या दिवसापासून पाण्याचा पण त्याग केलेला आहे. आज 5वा दिवस आहे मित्रांनो. दिवसेंदिवस प्रकृती थोडीशी खालावत चाललेली आहे. त्यांची तब्येत थोडी नाजूक आहे सध्या. तर सरकारने लवकरात लवकर आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढून लवकरच मराठ्यांना आरक्षण द्यावं, ही सरकारला नम्र विनंती. आणि मुंबईतील सगळे कामकाज म्हणा, सगळ्या गोष्टी म्हणा, आपले मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या गोष्टी होतात मुंबईमध्ये. कारण ते गृहमंत्रीसुद्धा आहेत आणि मुख्यमंत्रीसुद्धा आहेत. तर त्यांना अशी विनंती करतो की मराठा समाजाला मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास न दिला गेला पाहिजे. परंतु काय झालं, 29 ऑगस्टपासून ज्यावेळेस मराठे आझाद मैदानावर पोहोचले त्या दिवशीपासून मराठा समाजाला जिथं मोर्चा आहे आझाद मैदानापाशी, त्या मोर्चेच्या कमीत कमी तिथून ते 7-8 किलोमीटरपर्यंत कुठं नाश्त्याची सोय नाही, कुठं पाणी प्यायला भेटत नाही आहे. म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची अडचणीला सामोरे जावं लागत आहे. हे टॉयलेट बाथरूम वगैरे या सगळ्या गोष्टी सरकारनं अवेलेबल करून द्यायला पाहिजे होत्या, परंतु सरकारनं या गोष्टीसाठी विलंब लावला. मुंबई महानगरपालिकेनं केलं म्हणा टॉयलेटची वगैरे व्यवस्था, परंतु नाश्ता करण्यासाठी जी दुकानं होती, पाणी पिण्यासाठी जी दुकानं लागत होती, ती दुकानं वगैरे सर्व बंद ठेवली गेली. आणि ज्यांनी कोण चालू ठेवली त्यांना 20,000 25,000 रुपये अशा प्रमाणात दंड वसूलण्यात आला. मग त्या लोकांनी सुद्धा ती दुकानं बंद करून टाकली. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की काही लोकांनी तिथे धुडगूस घातला म्हणून दुकानं बंद झाली, परंतु हे अतिशय चुकीचं त्यांचं स्टेटमेंट आहे. कारण आम्ही मराठा बांधव तिथून जाऊन आलेलो आहे, तर तसं कोणत्याही प्रकारचं झालं नाही. मग काय गावागावातून मराठी लोकांनी एकजूट करून जे मुंबईला मराठी आहे त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची सोय म्हणून पाण्याच्या बाटल्या, पाण्याचे जार आणि गावागावामधून टेम्पो भरून भाकरी वगैरे काहींनी कोरडा शिधा घेऊन येत आहे मुंबईला खूप मोठ्या प्रमाणात. आणि एवढा शिधा आलेला आहे की मुंबईला जेवढे मराठे आहे तेवढे जेवणसुद्धा तेवढा शिधा उरतो आहे आणि रोजच नवीन नवीन गाड्या भरभरून येत आहे. हे सगळं होत असताना मला एका गोष्टीचं अत्यंत दुःख वाटतं की आपल्याला सांगितलं जातं की सर्व धर्म समभाव. मग एखाद्या धर्मावर असा म्हणजे ज्या धर्माला आरक्षणाची खरी गरज आहे त्या धर्माला आरक्षणाच्या वेळी सर्व लोकांनी मदत करायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे. परंतु जाणीवपूर्वक हे सरकार मराठ्यांना त्रास देत आहे. हा त्रास कमी व्हायला पाहिजे कुठेतरी. आणि लवकरच मनोज दादा जरांगे यांच्या मागणीला न्याय मिळाला पाहिजे. मराठा समाजाला लवकरच न्याय भेटला पाहिजे, आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि तुम्ही मुंबईमध्ये असं म्हणता की मराठे ताण देत आहे. मराठ्यांसाठी तुम्ही कोणकोणती सेवा उपलब्ध केली? तुम्ही म्हणताय का कोर्टाने विचारलं का बाबा एवढी पब्लिक का जमा? कोर्टाने डोळे उघडे ठेवून काम करावे आणि मराठी समाजावर टीका करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. आणि मराठा समाजाचा दुसऱ्यांदा मोर्चा आलेला आहे मुंबईमध्ये आणि तो पण शांततेने चालू आहे. आणि प्रत्येकजण मराठा समाजाला म्हणजे नाव ठेवत आहे की ही धुडगूस घालत आहे, ही शांततेने मोर्चा नाही करत आहे. परंतु संपूर्ण मोर्चा शांततेने चालू आहे. आणि या चुकीच्या बातम्या पसरायचं बंद करा. तुम्ही आधी आम्हाला सुविधा द्या, पाण्याची वगैरे काही सुविधा तिथं अवेलेबल नाही, काही नाही. आझाद मैदानावर थांबले तर एवढे लोक का थांबले? आता संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे आरक्षणाची, तर सगळे मराठी बांधव तिथं आलेले आहे आरक्षणासाठी. ते मुंबई बघायला वगैरे नाही आले किंवा तुम्हाला त्रास द्यायला थोडी आलेले आहे. हे तुम्ही सर्व जाणता, तरी पण तुम्ही अशा चुकीच्या अफवा पसरू लागलेल्या आहे. हे पहिलं बंद करा. सरकारला आरक्षण मागतोय म्हणजे सरकारला आम्ही भीक नाही मागत आहे, तो आमचा हक्क आहे. सरकारने सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे.
म्हणजे काही लोकांना आरक्षण द्यायचं आणि काहींना आरक्षण नाही द्यायचं हे चुकीचं काम सरकार करतं आहे. हां, आणि याच्यामध्ये बदल घडवायला पाहिजे ना. मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस संविधानामध्ये बदल करायची गरज पडेल त्यावेळी तुम्ही वेळोवेळी संविधानामध्ये बदल करू शकता. मग काय अडचण आहे. सर्व राज्यकर्त्यांना ही गोष्ट एवढी सोपी त्यांच्यासाठी ते करू शकतात. पण ते मुद्दा म्हणून कोर्टाचे दाखले देतात. कोर्टाने असा इशारा दिला आणि कोर्टाने असं केलं. कोर्टाने लवकर अंमलबजावणी करून आम्हाला सर्व मराठा बांधवांना आरक्षण द्यावे ही विनंती. दुसरी गोष्ट म्हणजे मोर्चा हा शांततापूर्ण वातावरणामध्ये चालू आहे. कोणीही चुकीची अफवा पसरू नये. धन्यवाद.